माफ केलं. आताच आपण बघितलं की 000 अशा प्रकारचं आता बिल त्यांना मिळत आहे, कारण त्यांचे सगळं जे काही बिल आहे ते आता राज्य सरकार भरत आहे. पण मला काही लोकांनी विचारलं की राज्य सरकारने उद्या भरलं नाही तर काय. मी म्हटलं 5 वर्ष पुढचे आम्हीच आहोत, आम्ही 5 वर्ष पुढचे भरणारच आहोत, त्यानंतर सरकार लोक ठरवतील. पण नुसतं बिल भरण्यापुरतं मर्यादित नाही आहे, तर याला सस्टेनेबल बनवण्याकरता देशामध्ये पहिली अॅग्रिकल्चर एनर्जी कंपनी, म्हणजे शेतकऱ्यांना जो वीज पुरवठा आपण करतो त्याकरता सेपरेट एनर्जी कंपनी आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केली. आणि आज आपल्या शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅटची वीज लागते. आपण अर्धे दिवस सकाळी वीज देतो, अर्धे दिवस रात्री वीज देतो. ही राज्य सरकारला 8.5 रुपयांनी वीज पडते. शेतकऱ्यांकडनं आपण ₹1.25 घेतो, आता तोही आपण माफ केलेला आहे. म्हणजे जवळजवळ 6-6.5 रुपये सबसिडी एका युनिटवर आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना द्यावी लागते. पण आता आपण ऐतिहासिक निर्णय घेतला आणि आपण ठरवलं 16,000 मेगावॅट जी वीज आहे ही सगळी आपण सौर ऊर्जेवर कन्व्हर्ट करू. आणि त्या ठिकाणी एक अतिशय चांगली योजना मी आणली की ज्या योजनेमध्ये जे आपलं शेतकऱ्यांचं फिडर आहे या फिडरचंच सौर ऊर्जीकरण करायचं. आणि या योजनेच्या अंतर्गत आपल्याला आश्चर्य वाटेल पण जवळपास 1 वर्षाच्या आत पहिल्या टप्प्यात 12,000 मेगावॅट आणि आता 14,000 मेगावॅट, म्हणजे 16,000 मेगावॅट पैकी 14,000 मेगावॅटचं काम आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे. त्यातल्या 5-7 ठिकाणचं तर डेडिकेशन देखील झालेलं आहे. 18 महिन्यामध्ये हे 14,000 मेगावॅट पूर्ण होईल. 2,000 मेगावॅट अजून आपण करतोय. म्हणजे सगळं 16,000 मेगावॅट जेवढी वीज शेतकऱ्यांना लागते ही सगळी वीज सोलारमधनं येईल. त्याचे फायदे काय आहेत तर आमच्या शेतकऱ्यांना आपण दिवसा 12 तास 365 दिवस वीज देऊ शकू. रात्री शेतामध्ये जाऊन पाणी भरा आणि पाटांमध्ये पाणी टाका, हा धंदा बंद होईल. आणि दिवसा शेतकरी जे मेहनत करतात त्यांना दिवसा पूर्णपणे त्या ठिकाणी वीज मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं सरकारला याचा फायदा काय आहे, जी 8.5 रुपयाची वीज आम्हाला पडत होती ती 3 रुपयाची वीज आम्हाला पडणार, म्हणजे 5 रुपये सरकारचे वाचणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला मोफत वीज देऊ नये, आमचे पैसे वाचणारच आहेत. अशा प्रकारची एक चांगली योजना. अशा योजना कागदावर होतात नाहीतर वर्षानुवर्ष लागतात, पण केवळ वर्ष सव्वा वर्षामध्ये ही योजना आम्ही कार्यान्वित केली. आणि म्हणून या टीमचं मी याकरता मनापासून अभिनंदन करतो. आणि देशाच्या पंतप्रधानांनी देखील या योजनेचं स्वागत केलं, कारण ही देशातली सर्वात मोठी डिस्ट्रीब्युटेड अशा प्रकारची सौर जनरेशनची योजना आहे. यापेक्षा मोठी योजना कुठलंही राज्य तयार करू शकलं नाही. आणि केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना पत्र लिहून कळवलं की महाराष्ट्र मॉडेल जे आहे ते तुमच्या राज्यामध्ये देखील तुम्ही फॉलो करा. यातनंच तुम्ही शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकाल आणि विजेची बचत देखील करू शकाल. यासोबत आपल्याला कल्पना आहे की माननीय पंतप्रधान महोदयांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणली.